नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि काल होता संडे, तर संडे स्पेशल आम्ही बनवली होती मटन मुंडी। तर मटन मुंडीचं सुक्कं बनवलं होतं आणि तर्रीदार असा झणझणीत रस्सा पण बनवला होता। तर त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते। तर आमच्या घरी आणली होती एक मीडियम साईजची मुंडी, तर ती छान स्वच्छ करूनच आणलेली, बाहेरून भाजून वगैरे। तर ती मी घरी 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि कुकरला पाणी घालून 7-8 शिट्ट्या बारीक गॅसवर शिजवून घेतल्या। मुंडी शिजायला वेळ लागतो, त्यामुळे कुकरमध्ये शिजवून घेतली। तर मुंडी आपली छान 7-8 शिट्ट्या देऊन छान मुंडी आपली शिजून तयार आहे। तर त्यासाठी मी बनवते वाटण। तर गॅसच्या फ्लेमवर काय केलं, 2 कांदे सोलून त्याला छान काप करून आणि एक सुक्या खोबऱ्याची वाटी ते मी छान भाजून घेतलं आणि ते भाजल्यानंतर परत त्याचे काप करून तव्यामध्ये पण परतून घेतले। तर आधी सुके खोबरं परतून घेतलं, त्यानंतर कांदा कापून त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक ते परतून घेतलं आणि त्यामध्ये घातलं थोडीशी कोथिंबीर। तर कोथिंबीर घालून पण छान परतून घेतली। तर मी नेहमीप्रमाणे न बनवता काळ्या वाटणातील बनवणार आहे गावरान पद्धतीने। आणि थोडीशी 1 चमचा घेतले धने आणि जिरं, तर ते पण परतून घेतलं आणि सर्व मिळून त्याचं एक पेस्ट करून घेतली। काळं वाटण बनवून घेतलं, बारीक एकदम फाईन पेस्ट करून घेतली। ही बघा, छान आपलं बारीक वाटलेलं वाटण तयार आहे। तर आता आपण सुक्याची तयारी करूया। तर त्यासाठी घेतलं एक पातेलं, त्यामध्ये घातले तेल आणि एक कांदा मी बारीक कापून घेतलाय। तर तेल आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये घातला मी कांदा आणि कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी 4-5 कढीपत्त्याची पाने पण घातली। तर कढीपत्त्याची पाने ऑप्शनल आहेत, तुम्ही घालायची असेल तर घालू शकता, नाही तर नाही घालायची। तर छान परतून घेणार आहे। कांदा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे, लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय। आणि मी ही घरी बनवलेली माझी अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे 1 मोठा चमचाने, ती पण आपल्याला छान परतून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला अद्रक लसूणचा वास यायला नको, छान ती शिजायला हवी म्हणून। तर आपली अद्रक लसूण पेस्ट पण छान परतून झालेली आहे, कांदा पण परतून झालेला आहे, मऊ पडलेला आहे कांदा। तर त्यामध्ये घालणार आहे आपण काळं वाटण वाटलेलं। तर मी बनवणार आहे जास्त सुक्कं, तर त्यासाठी त्याप्रमाणे मी घालणार आहे त्यामध्ये वाटण। तर मी मोठे 2 चमचे त्यामध्ये घातलेलं आहे वाटण आणि वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचंय, तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचंय तेलामध्येच। तर वाटण शिजवताना घाई करायला नको, एकदम मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचंय, नाहीतर खाली लागतं वाटण। आणि कसं तेल जास्त घालायचं नाही, तर त्या वाटणाला कसं तेल सुटतं, सुक्या खोबऱ्याला पण तेल सुटतं आणि भाजल्यानंतर कुठल्या पण वाटणाला तेल सुटतं, त्यामुळे जास्त तेल नाही वापरलं तरी चालेल। तर हे बघा, तर आपल्या वाटणाला आता चांगलं तेल सुटायला लागलंय कडेने। तर छान तेलामध्ये परतून घ्यायचं एकदम, जेवढं आपलं वाटण तेलामध्ये शिजेल तेवढी आपली कालवण किंवा सुक्क म्हणा मस्त चविष्ट लागेल। तर त्यानंतर घातलेत मी सुके मसाले। तर 1 चमचा घातले हळदी पावडर, 3 चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला, आणि तो चांगला तेलामध्ये मी परतून घेणार आहे, जेणेकरून त्याला छान तर्री यायला हवी आणि कलर पण यायला हवा। तर 1-2 मिनिटं मी असंच परतून घेतलं आणि त्यामध्ये घातलं मग मुंडीचंच गरम पाणी शिजवलेलं। तर तुमच्याकडे जर पाणी नसेल तर तुम्ही आपण साधं पाणी गरम करून ते पण वापरू शकता। आणि गरम पाणी घातल्याने काय होतं, मस्तपैकी तर्री येते वर। तर आता हे चांगले लाल मसाला किंवा हे बाकीचे घातलेले मसाले ते मी चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। तर हे बघा, तेल सुटायला लागले आपल्या वाटणाला। तर मी चवीपुरतं मीठ घातलंय त्यामध्ये आणि छानपैकी परतून घेतलेलं आहे। हे बघा, मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता आपण आपल्याला हवे तेवढे त्यामधले मुंडीतले पीस काढून त्यामध्ये घालायचे आहेत। तर आम्ही जास्त बनवणार आहे सुक्कं, आम्ही रस्सा जास्त खात नाही, त्यामुळे मी जास्त प्रमाण घालणार आहे यामध्ये। तर आता हे चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मी हे एकदम कमी फ्लेमवर मी शिजवून घेणार आहे, पाणी न घालता शिजवून घेणार आहे। जेवढे मसाल्यामध्ये जास्त शिजतील तेवढं टेस्ट भारी लागणार, आधीच पाणी घातलं तर मग टेस्ट येत नाही। त्यामुळे मसाल्यामध्ये जेवढं शिजवायचंय तेवढं शिजवून घ्यायचं आणि नंतर मग रस्सा करायच्या वेळेस 1-2 उकडी काढून गॅस बंद करून आपण ठेवू शकतो। तर हे बघा, मी छान परतून घेतलेलं आहे आणि आता हे तेलामध्येच
मुरू देणार आहे. तर मी कधी पण कुठले पण नॉनव्हेज पदार्थ बनवताना असं सुक्यामध्येच परतून घेते, तेलामध्येच परतून घेते, जेणेकरून नंतर जास्त शिजायला नको आणि पानसट पण लागायला नको आणि टेस्ट पण भारी येते तेलामध्ये शिजू दिलं तर. हे असं शिजून देणार आहे. तोपर्यंत आपण रश्याची तयारी करूया. तर एक पातेलं घेतले, त्यामध्ये घातले थोडंसं तेल. तर तेल तापल्यानंतर सेम प्रोसेस आहे. थोडासा कांदा होता मी त्याच कांद्यातला उरवून ठेवलेला, तर तोच घालणार आहे. तर तेल तापलेलं आहे आणि मी कांदा घातला आता. तर कांदा पण आपल्याला आता असं गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचा आहे आणि 4-5 कढीपत्त्याची पाने घातलेत. आणि मटनपेक्षा एकदम भारी चव लागते मटन मुंडीची आणि खूप मस्त, म्हणजे खायला पण मजा येते आणि क्वांटिटी पण भरपूर येते. तेवढ्या म्हणजे अर्धा किलो मटनच्या पैशामध्ये आपली मुंडी येऊ शकते एक मस्तपैकी. तर तुम्ही मुंडी पण कधीतरी ट्राय करून बघा. आणि मुंडी भाजलेलीच करायची, म्हणजे भाजलेल्या मुंडीला चव एकदम भारी येते. तर कांदा आपला छानपैकी परतून झालाय. आता त्यामध्ये घालणार आहे आपलं वाटण. आपल्याला कालवणाला जेवढं वाटण हवं रश्यासाठी तर तेवढं वाटण टाकून घ्यायचंय आणि ते छान तेलामध्ये परतून घ्यायचंय आपल्याला. आणि यामध्ये पण मी थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे. तर ती परतून झाली आणि त्यामध्ये घालणार आहे नंतर वाटण, काळं वाटण वाटलेलं. आणि हे पण तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचंय. आधी असंच तेलामध्ये परतून घ्यायचंय, नंतर मग मसाले घातल्यानंतर परत 2-3 मिनिटं परतून घ्यायचंय आणि तेल सुटेपर्यंत चांगलं शिजू द्यायचंय. तर छानपैकी तेल सुटायला लागले आता कढईने, हे बघा. त्यानंतर घालणार आहे आपण त्यामध्ये मसाले. तर घातलाय अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे घातलाय मसाला आणि अर्धा चमचे गरम मसाला, कारण की मी थोडंसंच बनवणार आहे रस्सा, त्यामुळे मी थोडे मसाले घातले. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालू शकता. तर अर्धा चमचा गरम मसाला घातलाय आणि आता ते चांगले परतून घेणार आहे. आणि यामध्ये पण मी उंडीचाच रस्सा घालणार आहे, थोडासा उरवून ठेवलेला रश्याचं पाणी. तर ते पण मी चांगलं परतून छान तेल सुटेपर्यंत शिजू देणार आहे. तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, याला पण तेल सुटायला लागले. चवीपुरतं मीठ घातलंय, त्यामध्ये पण मीठ तर आपलं गरजेचं आहे, मिठामुळे चव येते. आणि हे बघा आपलं सुक्क थोड्या वेळ 15 मिनिटांनी मी बघितलेलं, तर हे बघा किती मस्त असं रेडी झालेलं आहे. तर मी थोडं त्यामध्ये पाणी घालून परत थोडा वेळ शिजू देते. हे तेलामध्ये आधी शिजवलेलं आणि आता थोडंसं पाणी घालून परत थोडा वेळ थोडंच पाणी घातलंय आणि छान बारीक गॅसवर शिजवून घेते. पूर्ण सुकवायचं आहे मला, ते पूर्ण सुक्क बनवणार आहे मी त्याचं. तर आणि सारखं नंतर बघायला हवं, जेणेकरून खाली लागायला नको. तर हे बघा, रश्शाला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण आपले उरलेले पीस मुंडीचे. आणि हे पण परतून घेऊन सेम प्रोसेसने आपल्याला मसाल्यामध्ये शिजू द्यायचंय 10-15 मिनिटं. तर हे बघा 10-15 मिनिटानंतर मी उघडून बघितलं झाकण काढून, तर बघा असं मस्तपैकी तेल सुटलेलं आहे वर आणि पाणी पण सुटलेलं आहे. तर हे परत मी झाकून थोडा वेळ शिजू देणार आहे. तर आपलं सुक्क बघूया, सुक्क मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कोथिंबीरने पण वरून गार्निश करू शकता, पण मी आधीच वाटणामध्ये कोथिंबीर घातली असल्यामुळे मी नाही घातली, स्किप केली आहे. आणि जास्त करून मी नॉनव्हेजमध्ये कोथिंबीर वरून घालतच नाही, त्यामुळे मी स्किप केली. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घालू शकता. आणि बघा वरून खालपर्यंत चांगलं ढवळायचं आहे, जेणेकरून खाली लागायला नको.
तर मस्तपैकी चमचमीत असं आणि भाजलं असल्यामुळे पूर्ण घरभर असा वास पसरलेला आहे मुंडीचा. आणि हे पण तयार आहे आपलं रस्सा पण. तर त्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालणार आहे आणि जेवढा आपल्या क्वांटिटीमध्ये रस्सा बनवायचा आहे ते मी बनवून घेते. आणि मुंडी किंवा मटण आपण घरात बनवलं तर एक वेगळाच वास पसरतो घरामध्ये, आणि भाजलेलं वगैरे काही बनवलं तर त्याचा तर एकदम वेगळाच वास पसरतो घरामध्ये. तर हा बघा मला हवा तेवढा मी रस्सा करून घेतला आणि हे पण आता चांगलं उकळेपर्यंत शिजवून घेणार आहे. झाकून घेते. सो आपलं आता सुक्क तयार आहे आणि रस्सा आता उकळायला ठेवलाय. तोपर्यंत एका साईडला मी भाकरी करून घेते. तर ह्या मी बाजरीच्या आणि तांदळाच्या मिक्स भाकरी बनवलेल्या. तोपर्यंत आपलं रेडी झालंय सुक्क आणि रस्सा पण कालवण. तर मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बरोबर सर्व करणार आहे आता. हे बघा मस्त झणझणीत असं आपला रस्सा कालवण तयार झालाय. तर बाजरी आणि तांदळाची मिक्स भाकरी, कांदा आणि तर्रीदार आपलं झणझणीत असं मटन मुंडी रस्सा आणि सुक्क मटन मुंडीचं. तर हे रेडी आहे. तर आता मस्तपैकी जेवतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला